Hello, my dear students. Today I am going to teach you 4.1 History of Novel. In this video lecture, we shall see the remaining portion of this 4.1 History of Novel. So let's start to teach. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations, their longings, the spread of machines could provide time to the educated middle class for reading and discussions about the books. Drama and poetry were the two literary forms that were fading away. Novel was a combination of some features and then some new features were added to the form. It was the prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political, and cultural happenings and scientific progress. Dear friend, we have seen some portion of novel in the previous video lecture. In that video lecture, we have seen how novel has developed on every step. Thus, novel as a appear to have been designed for both to voice the aspiration of the middle and lower class and meet their longing. म्हणजेच या ठिकाणी आपल्या नियमित जीवनाशी संबंधित ज्या काही घडामोडी आहेत त्या मिडल क्लास आणि लोअर क्लास लोकांच्या जीवनातील चित्रण त्या ठिकाणी त्यांना नॉवेलमध्ये कादंबरीच्या माध्यमातून दिसायला लागले. त्यामुळं ती अर्थातच दोन्ही कॅटेगरीमध्ये ती खूप जास्त फेमस झाली आणि त्यामुळं लोकांना त्याचा वाचन करताना अनुभव घेताना जणू काही ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे असं समजून ते त्या कादंबरीवर नॉवेलकडे ते अट्रॅक्ट व्हायला लागले. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussion about the books. आणि मग काय व्हायला लागलं, जे एज्युकेटेड मिडल क्लास पीपल्स आहे किंवा रीडर्स आहे ते मग या नॉवेलवर बसून काय करायला लागले, एकत्रित चर्चा करायला लागले. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म दॅट वेअर हॅडिंग अवे. म्हणजे त्या ठिकाणी काय व्हायला लागलं, ड्रामा आहे, मग पोएट्री वर्क्स आहे, अशा प्रकारचे जे साहित्यातील जे फॉर्म्स आहे, घटक आहे, त्यावर लोक जास्तीत जास्त हे करायला लागले. नंतर novel was a combination of some features of them and some new features were added to the form. आणि त्याच्यामध्ये काय, novel was a combination of some features of them and some new features were added to the form. काही नवीन नवीन ज्या कल्पना आहे, नवीन नवीन जे त्यामध्ये सुचणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये ऍड केल्या गेल्या. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th सेंचुरी. आणि 18व्या शतकातील तो एक महत्वाचा भाग ठरला. अँड ऑनवर्ड्स टू encompass the social, political and cultural happening and scientific progress. आणि अशा प्रकारे म्हणजे निम्न वर्गाचा आकांक्षा किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेला प्रकार आहे असे या ठिकाणी म्हणता येईल, जो की सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांवर आधारित होता. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन 1678 and Orinoco by Afra Ben 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Mal Flanders, and Jonathan Swift. Gulliver's Travels, a famous satire. Other major novelists of 18th centuries are Samuel. मग या ठिकाणी आता 18व्या शतकातील प्रसिद्ध नॉवेल्स कोणते आहे, मग कोणते नॉवेल्स त्या काळात 1678 ला, जसे की पिलिग्रिम प्रोग्रेस आहे जॉन बनियनचं, किंवा आफ्रा बेनचं ओरुमक्यू आहे 1688 ला, या जे नॉवेल लिहिल्या गेलं यांनी मग काय केलं,
ते प्लेंटियस अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नॉव्हेल म्हणजेच एक विविध रंगी किंवा एक त्या ठिकाणी इंग्लिश नॉव्हेल मध्ये जे काही त्या काळातली जी परंपरा आहे, त्या काळातले जे काही वातावरण आहे, ते वातावरण त्या ठिकाणी वर्णन केलं गेलं आणि अशा प्रकारे इंग्लिश जे नॉव्हेल आहे ते उदयास येण्यास सुरुवात झाली असं त्या ठिकाणी म्हणतायत. आणि मग या ठिकाणी 18व्या शतकातले कोणते कोणते नॉव्हेल्स आहेत ते दिलेले आहेत. 18th सेंचुरी आर सॅम्युअल रिचर्डसन, पमेला पमेला हे चांगलं गाजलेलं हे नॉव्हेल. और व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसा बोथ एपिस्टोलरी नॉव्हेल्स, खूप चांगले नॉव्हेल्स आहे. हेनरी फिल्डिंग्स, लॉरेन्स स्टेर्ने अँड टॅवियस मोलेट. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Vicky Collins, and H.G. Wells. The 20th century is marked by the modern topics and innovative style and technique and wideness angle for the view of novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry Jones, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding, and Anthony Burgess. या ठिकाणी काय म्हणतायत, जसे की 18व्या शतकामध्ये नॉव्हेलची सुरुवात झाली, त्यामध्ये पिलिग्रिम प्रोग्रेस जॉन बनियनचं आहे, किंवा मग सॅम्युअल रिचर्डसनचे नॉव्हेल्स आहे, किंवा मग 20व्या शतकात सुरू होणारे, मग आता त्याच्यामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली. इनोव्हेटिव्ह स्टाईल, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन त्यामध्ये कल्पना यायला लागल्या, नवीन नवीन थॉट त्यामध्ये प्रेझेंट केल्या गेले नॉव्हेलच्या माध्यमातून. आणि एक प्रकारचा जो अँगल होता त्यामध्ये प्रेझेंट करण्याचा, प्रेझेंटेशन होते, त्यामध्ये खूप जास्त नॉव्हेलिस्टने इम्प्रुव्हमेंट केला. आणि त्यामध्ये आघाडीवर कोण होते? एम फॉस्टर, जेम्स जॉयसी, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल अशा प्रकारचे जे, किंवा बर्गीस आहे, अँथोनी, किंवा विलियम गोल्डिंग आहे, असे जे नॉव्हेलिस्ट आहे यांचे त्यामध्ये मोलाचं योगदान होतं 20व्या शतकातील नवीन नवीन कल्पना नॉव्हेलमध्ये आणण्यामागे. ते वाइडेन द circumference of the genre by writing political, social, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यू इन देअर नॉव्हेल्स. म्हणजे सामाजिक आहे, त्याच्यानंतर सांस्कृतिक आहे, त्याच्यानंतर राजकीय घटक आहे, त्याच्यानंतर मानसिक दृष्ट्या किंवा मानसिक तत्वावर आधारित घटक आहे. ते मॉडर्न जे इश्यू आहे, लेटेस्ट इश्यू आहे समाजातील, त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या नॉव्हेलमध्ये असायचं. देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी, इंडिया, व्ही.एस. नायपॉल, ट्रिनिदाद, काझो रशिगुरा, जापान अँड मेनी अदर्स. आणि यामध्ये आपल्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याला भारतातील नॉव्हेलिस्ट जे आहेत सलमान रश्दी यासारखे ऑथर्स, त्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं. मॉडर्न जे इश्यू आहे त्यांनी प्रेझेंट केले त्यांच्या नॉव्हेलच्या माध्यमातून. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट टू द ग्रेट पेगन कॅनॉट बी निग्लेक्टेड. यामध्ये मेल जे काही नॉव्हेलिस्ट आहे तेच नाही तर फिमेल नॉव्हेलिस्ट आहे, यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन, यांचं देखील त्या ठिकाणी काय म्हणून आपण योगदान हे अत्यंत मोलाचं आहे असं ते, आणि ते दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हणतायत. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स इवेलिना बाय फ्रान्सिस बर्ने, गोथिक नॉव्हेल बाय ॲन रॅडक्लिफ, नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकेस्टाईन बाय मॅरी सेली, or landmark novel Jane Austen has been ruling over the minds of people through her novel. म्हणजेच या ठिकाणी जेन ऑस्टिनचं आहे नॉवेल्स, त्याच्यानंतर फ्रँकलिन आहे, त्याच्यानंतर गोथिक नॉवेल्स आहे ॲन रॅडक्लिफचं, त्याच्यानंतर इवेलिना आहे फ्रान्सिस बर्नेचं गोथिक नॉवेल्स. हे जे नॉवेल्स आहे हे गाजलेले नॉवेल्स आहे या नॉव्हेलिस्टचे, आणि त्यांनी देखील बराच काळ वाचकांच्या मनावर एक प्रकारे काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे असं ते या ठिकाणी म्हणतायत. यामध्ये काय म्हणायचं आहे त्यांना की पुरुषच नाही नॉव्हेलिस्ट, तर स्त्रिया
जे आहे नॉव्हेलिस्ट त्याने देखील आपलं मुलाचं योगदान, मुलाची भूमिका या ठिकाणी नॉव्हेलला डेव्हलप करण्यामध्ये दिसून येते या ठिकाणी. ब्रॉन्टे सिस्टर्स एमिली अँड कॅथरलोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क. म्हणजे एवढंच नाही तर ब्रॉन्टे सिस्टर जे आहे एमिली आणि चार्लोटे त्यांनी देखील आपलं एक महत्वाचं स्थान या ठिकाणी निर्माण केलं त्या ठिकाणी. आणि कुठल्या कामाच्या माध्यमातून द उदरिंग हाइट्स अँड जेन आयर मॅरी अँड इव्हन्स एलाइज जॉर्ज इलियट रोट द नॉवेल रिफ्लेक्टिंग फिजिओलॉजिकल इन्साइट. मग जॉर्ज इलियट जे आहे त्यांनी देखील या ठिकाणी एक नॉवेल लिहिलं जे कशाचं सायकोलॉजिकल रिफ्लेक्टिंग त्यामध्ये होतं. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक आहे तर ती कोणी तिला कुणा 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 त्याच्या पितामह कोणाला म्हणतात, पितामह म्हणा किंवा ते कोणी ओरिजिन केलं ते समजायचे. पायोनियर्स कोण आहे, त्याचे फादर कोण आहे, तर व्हर्जिनिया वुल्फ आहे. हे लक्षात ठेवा या ठिकाणी. बाय म्हणजे असे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला विचारू शकते, त्यामुळे जरा ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. काय म्हणतात एकदा मी रिपीट करतो परत. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. अगाथा ख्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. म्हणजेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आधारित अगाथा क्रिस्टे यांनी देखील एक आपलं महत्वाची भूमिका या ठिकाणी नॉवेलच्या माध्यमातून मिळवलेली आहे. हर्क्युल पायरॉट अँड मिस मार्फल आर द एव्हरग्रीन detectives created by her. Harper Lee, Margaret Atwood, Toni Morrison, and Alice Walker have elevated the tradition further to prosperity. आणि अशा प्रकारे महिलांचं देखील योगदान या ठिकाणी आपल्याला निग्लेक्ट करता येत नाही. म्हणजे सामाजिक, राजकीय आणि मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक विषय जे आहेत, तसेच नाविन्यपूर्ण ज्या काही शैली आहे आणि तंत्र या माध्यमातून निर्माण झालेले साहित्य प्रचलित झाले, त्यात पुरुषांबरोबर म्हणजे स्त्री लेखकांचे देखील मोठे योगदान आहे. आणि जे काही आता मी वरील नावं सांगितले त्यांचं या ठिकाणी म्हणजे मुलाचं स्थान आहे या ठिकाणी. इंडियन सिनेरिओ. आता भारतीय सिनेरिओ, इंडियन सिनेरिओ म्हणजे काय, भारतीय चित्र, भारतामध्ये काय परिस्थिती होती त्याची, इंडियामध्ये नॉवेलच्या संदर्भातला जो सिनेरिओ होता तो नेमका कशा संदर्भातलं चलन होतं. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी राजमोहन्स वाईफ हे वर्क लिहिलं आहे. Serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. म्हणजे इंग्लिश मधलं पहिलं नॉवेल कोणतं, राजमोहन्स वाईफ. कोणी लिहिलं ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. द इंडियन फील्ड वॉज फर्स्ट नॉवेल इन म्हणजे इंडियन फील्ड. तसंच इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश written by Indian. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. त्यानंतरच्या कालखंडात बरेचसे नॉवेल्स आलेत जे की भारतीय लेखकांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, कादंबरीकारांनी. This novel bore either nationalistic virtue or social issue as their main framework. आणि त्यामध्ये काय सामाजिक इश्यू होते, सामाजिक जे काही समाजाला जे काही पोषक वातावरण आहे किंवा अगेन्स्ट वातावरण आहे, सोसायटी मधले जे काही इश्यू आहेत ते त्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे त्याचे ते पैलू असायचे नॉवेलचे त्यांच्या त्या ठिकाणी. म्हणजेच द इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या राजमोहन्स वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. म्हणजेच हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. या पॅराग्राफ मध्ये इथे आन्सर दिलेला आहे, तुम्हाला लक्षात घ्या. इंडियन सिनेरिओ मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन केला तर काय म्हणतोय मी, लक्षात ठेवा. द इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. इंग्रजीतील पहिली कादंबरी जे की भारतीय लेखकाने लिहिलेली आहे.
कोणत्या मालिकेतली? द इंडियन फील्ड या मालिकेतील कोणती? राजमोहन्स वाईफ. या ठिकाणी लक्षात ठेवा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विचारू शकते एक्झाम मध्ये. आणि त्याच्यानंतर अनेक भारतीय लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक समस्याचे वर्णन, बरोबर आहे, जे काही राष्ट्रामध्ये जे काही महत्वाचे घटक आहे किंवा सामाजिक जे मूल्य आहे ते कसे जोपासता येईल आपल्याला, सोशल इश्यूज या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. तर ते मेन फ्रेमवर्क असायचं. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि त्याच्यानंतर मुल्कराज आनंद आहे, आर के नारायण आहे, त्याच्यानंतर राजाराव आहे, यांनी त्यानंतर हे जे आले आहेत कोणते नॉवेल, आता राजमोहन स्वाईप जे आहे हे जे आहे इंडियन रायटर आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोलाची भूमिका नॉवेलला, भारतीय कादंबरी किंवा नॉवेल्स पुढे नेण्यात महत्वाची भूमिका मुल्कराज आनंद आहे, आर के नारायण आहे आणि राजाराव आहे. यांनी अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतरच्या काळात ती त्यांनी पूर्ण केली कामगिरी. Novelists like Anita Desai, Nayantara Sehgal and Arun Joshi and Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their work. Amitav Ghosh, Vikram Seth and uh, Upamanyu Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding new feature to it. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Ediga, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नागरकर. म्हणजे या ठिकाणी काय म्हणताय, त्यानंतरच्या काळात जे आहे, बरोबर आहे, त्यानंतरच्या काळात म्हणजे जेव्हा राजमोहन वाईफ ही नॉवेल त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं, म्हणजे इंग्रजीतील पहिली कादंबरी एका भारतीय लेखकाने लिहिली, त्याच्यानंतरच्या कालखंडात अनेक नव्या जोमाने आणि विचारांच्या भारतीय कादंबरीकारांनी अलीकडच्या वर्षात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. आणि जे काही त्यानंतर त्यामध्ये जे बदल घडून आले ते अतिशय मोलाचे आहे. आणि त्याच्यानंतर मग सलमान रश्दी आहे, अरविंद किंवा अरुंधती राय आहे, किरण देसाई आहे, यांनी त्या ठिकाणी किरण नागरकर आहे, यांचे नॉवेलिस्ट जे नॉवेलिस्ट आहे ते प्रामुख्याने पुढे आले आणि नॉवेल ही जी कादंबरी आहे किंवा नॉवेल्स आहे याला याची जी परंपरा आहे ती यांनी पुढे नेली, असं या ठिकाणी हे म्हणतायत. म्हणजे नॉवेलची एकंदरीत हिस्ट्री आहे.